महाडिक 697 मतांनी आघाडीवर। पुण्यामधल्या 5 पैकी 4 जागांवर भाजपची आघाडी, महायुती 137 तर महाविकास आघाडी 134 जागांवर आघाडीवर। तासगावमध्ये रोहित पाटील पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीमध्ये 400 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। अचलपूरमधनं बच्चू कडू आघाडीवर। दक्षिण सोलापूरमध्ये भाजपचे सुभाष देशमुख 1500 मतांची आघाडी। बेलापूरमधनं मंदा म्हात्रे भाजपच्या आघाडीवर। रत्नागिरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये उदय सामंत 4000 मतांची आघाडी। माढ्यामधून अपक्ष रणजित शिंदे यांनी 238 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। माढ्यामधून बबनदादा शिंदेंचे पुत्र कसबा मतदारसंघातनं काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर 100 मतांनी। सांगलीमध्ये सुधीर गाडगे भाजपचे उमेदवार आघाडीवर 2500 मतांची पहिल्या फेरीमध्ये आघाडी। पुरंदरमधून विजय शिवतारे आघाडीवर। तर सांगलीमध्ये आपण पाहतोय सुधीर गाडगे भाजपचे उमेदवार हे 2500 मतांनी सध्या आघाडीवर आहे। महायुती 137 आणि महाविकास आघाडी 135 जागांवर आघाडीवर। महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघातनं भाजपच्या माधुरी मिसाळ आघाडीवर। तर शिरूरमधून दादा गटाचे उमेदवार आघाडीवर। पुरंदरमध्ये विजय शिवतारे आघाडीवर 1753 मतांची। पुण्याच्या कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील 5700 मतांनी आघाडीवर। तर महायुती सध्या 137 आणि महाविकास आघाडी 135। अवघ्या काही जागांची आवश्यकता आहे दोन्ही आघाडी आणि युतीला बहुमत गाठण्यासाठी। तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे आघाडीवर 1753 मतांची शिवतारेंना आघाडी। भाजप 90 जागांवर आघाडीवर। मुंबईत मलबार हिल मतदारसंघात भाजपचे मंगल प्रभात लोढा पहिल्या फेरीत 3013 मतांनी आघाडीवर।